खरं कारण जर कोणतं असेल तर मरणाचं कारण हे जन्मच आहे. जो जन्माला आला तो मरणारच आहे, हा न्यायच आहे आणि ईश्वराने तो आपल्या हातामध्ये ठेवलेला आहे. बाकी कर्म सगळं प्राण्याच्या हातात देऊन टाकलं, तुला जसं वागायचं तसं वाग, त्याप्रमाणे तुला न्याय मिळेल. आपण म्हणतो देवाने माझं वाटोळ केलं, देवाने माझं वाटोळ केलं, देवाने असं नव्हतं करायला पाहिजे. एखादा प्रसंग ओढवल्याच्या नंतर आपल्या तोंडातून मुखातून सहज निघून जातं, देव असं नव्हतं करायला पाहिजे महाराज. एखाद्या भक्ताच्या घरी किंवा एखादा समाजामध्ये चांगल्या प्रतिष्ठेचा माणूस असतो, त्याच्यावर देखील व्यावहारिक संकट ओढवलं जातं. मग त्यावेळेस त्या व्यक्तीच्या मुखातून निघल नवल काय, तुमच्या माझ्या सारख्याच्या मुखातून निघणार. एवढी देवाची सेवा केली त्यांनी, त्याच्या बाबतीत असं नव्हतं व्हायला पाहिजे, देवाने तसं नव्हतं करायला पाहिजे. तसं काहीच नाही महाराज. देव हा फक्त कर्म फलदाता आहे, कर्माच्या सापेक्षेने देव फल देतो. देव प्रत्यक्ष त्या जीवाला, त्या माणसाला, त्या व्यक्तीला हा देव स्वतः फल देत नाही. तो ईश्वर हा जीवाचा कर्म सापेक्ष फलदाता आहे. त्या कामामुळे, त्याच्या कर्मामुळे, आजपर्यंतच्या त्या प्रारब्धामुळे त्याला तसं फळ मिळत असतं. जन्माला आलेला प्राणी जाणार, त्याच्या जाण्याच्या गती ठरलेल्या, ज्या दिवशी जन्माला येतो त्याच दिवशी त्याची जाण्याची तारीख नक्की असते, पण ती आपल्याला नक्की माहित नसते. ही एवढीच एक गोष्ट परमात्म्याने जन्माच्या यायच्या आधी कळतं, 9 महिन्यांनी. आता डॉक्टर तर एवढे हुशार झालेत, अचूक डिलिव्हरीची तारीख सांगतात, याच दिवशी याच वेळी होऊ शकते. आणि तसं बऱ्याच वेळा होतंय. जन्माला कधी येणार हे माणूस सांगू शकतो, पण इथून हे लोक कधी सोडणार, मरण कधी येणार हे नाही सांगणार. ते देवाने आपल्या हातात ठेवलेलं आहे. किती भविष्यवाला कसाही वर्तवा, पण ते एकदा का देवाने जर का माणसाला सांगितलं तर खरंच राहील का माणूस? चुकी विचार करा बरं. 8 दिवसातून अमुक दिवशी आपण जाणार आहोत हे आपल्याला कळालं. जसं परीक्षितीला सांगितलं, परीक्षितीला शाप होता, त्याने तो आपला 8 दिवसाचा काळ तो सार्थकी लावला. आपण सुखी राहू का 8 दिवस? नाही ना सुखी राहणार मला. त्यामुळे ती गोष्ट देवाने, किती कृपाळू आहे देव, आपल्या मरणाची सुद्धा काळजी केलेली. याला सांगितलं तर हा नीट सुखाने जगणार नाही. त्यामुळे आलेलं मरण हे प्रत्येकाला स्वीकारावंच लागणार आहे, पण त्याचं वेळ काळ ठरलेली नाहीये, आपल्याला माहित नाही. ती जरी ठरलेली असली तरी जन्म आले तितुके प्राणी मृत्यू पावती, चारी वाणी चारी खाणी 84 लक्ष योनी, जन्म आले तितुके प्राणी मृत्यू पावते. काळू न म्हणे गाठपाट, तो काळ येणारच. न म्हणे देश विदेश, देश पाहणार नाही, विदेश पाहणार नाही. कुठेही जा, कशाही प्रकारात कुठेही वावरा, त्याला त्याच्यापासून पळण्याचा प्रयत्न करा, तो नाही सोडणार कोणाला. मग तेच आजींचं आजचं वय या मातृक्षेत्र या परिवारातलं हरवलं. बऱ्यापैकी वयाचा टप्पा गाठलाय. हे वय आपण तुम्ही आम्ही गाठूच याविषयी शंका आहे. वेगवेगळ्या प्रकारचे आजार आहे. आपली जी वागण्याची दिनचर्या ही पूर्णपणे बदललेली. या मंडळींनी तुपारूपासोबत खाल्लेलं आहे, त्यामुळे त्यांची शरीर बळकट होती, कामं तशी केलेली आहे. आपल्या वाट्याला कामही आलं नाही, आपल्या वाट्याला भलतीच कामं आल्यात. त्याच्यामुळे काय झाले, शरीराची ठेवणच, रचनाच बिघडलेली. 60 वयापर्यंत जरी गेलो आपण तरी पुरेसं आहे. 85, 90, 100 हे ऐकणं अवघड आहे आता इथून पुढं. बऱ्यापैकी आईंनी वयाचा टप्पा पार केला. मागे परिवार आहे, एक चिरंजीव अपघाती निधन झालं, जयवंतरावजी असतील, तरी देखील ते दुःख सहन करून या मातेने परिवार आपला पुढे चालू ठेवला. परिवाराचं जे काही संस्कारांचं लेणं आहे ते पुढच्या पिढीला संक्रमित करणं चालूच होतंय. दुसरे चिरंजीव आहेत बाळासाहेबजी रामचंद्र पायगुडे, 3 कन्या आहेत, सुमनजी चंद्रकांतराव पासलकर, कमलजी मानसिंग मरळ, सीमाताई काळूराम ढमाले. या 3 कन्या आहेत, 3 नातू आहेत, अमितजी बाळासाहेब पायगुडे, सुमित जयवंतराव पायगुडे, संकेत जयवंतराव पायगुडे. साहजिक दुःख होणं आहेच. व्यवहारामध्ये आपण वागत असतो. कितीही इथून जरी सांगितलं तरी ज्यावेळेस माझ्या आजोबा गेले त्यावेळेस मला पोरकेपणा वाटलाच. मी जरी तुम्हाला सांगत असतो हे दुःख आहे, याच्यातून सावरा असतं, पण ज्यावेळेस ते स्वतःला भोगायला येतं, त्या परिवाराला भोगायला येतं, त्यावेळेस माणूस नाही टाळू शकत. तो तेवढा तो प्रभाव असतो, त्या दुःखाची जी छटा असते, ते प्रभाव असतो, तो नाही टाळता येत. पण याच्यातही मार्ग काढावा का नुसतंच ते दुःख कवटाळून बसावं. म्हणून आपल्या साधू संतांनी आपल्याला काय सांगितले, सुखात देखील विठ्ठलाचं नामस्मरण करा, दुःखात देखील विठ्ठलाचं नामस्मरण करा. विठ्ठल सुखा विठ्ठल दुःखा, तुकया मुखा विठ्ठल. तुकोबाराय सांगून गेले ना, सुखात असेल देवाचं नामस्मरण करा, दुःखात असेल नामस्मरण करा. दुसरं काहीच आपल्या हातामध्ये नाहीये, सगळं त्या नामस्मरणामध्ये सामावलेलं आहे. 8 दिवस 10 दिवस आमच्याकडे तर नवीन शृंखला चालू झाली. या कोरोना काळात थोडासा खंड पडला, पण 8 दिवस 9 दिवस दशक्रिया होईपर्यंत प्रवचनाची शृंखला. त्याने काय होतं, इतरत्र गप्पा होण्यापेक्षा या गप्पा चांगल्या ना. देवाच्या गप्पा आणि देवाच्या गोष्टी कधीही चांगल्या.
नामस्मरण ग्रंथ, कथा सुख करी, कथा सुख देऊन जाते नकळत, कथा याची बरी विठोबाची, इतर ते काय बोलण्यापेक्षा याच्याविषयी बोललेलं बरं. असं प्रवचनांची जी माला आपणाला घालून दिली, दशक्रिया विधीच्या निमित्ताने असतील, वर्षश्राद्धांच्या निमित्ताने असेल, हे दुःखातली प्रवचन. सुखात एखाद्याचा वाढदिवस असला, आपण एखाद्या नेत्याचा पुढाऱ्याचा वाढदिवस असला तरी देखील कीर्तन प्रवचन ठेवलं जातात. म्हणजे सुखात आणि दुःखात प्रवचन केली जातात, कीर्तन केली जातात, नामस्मरण केलं जातं. हे आपल्याकडे आणि अजून तंतोतंत पाळलंय. एखादी संस्कृती नाश पावण्यासाठी 50-100 वर्ष खूप झाली. आपली पूर्व 1-2 पिढ्या जर का गहाळ झाल्या तर त्या पूर्वीपासून चालत आलेल्या संस्कृतीचा पूर्णपणे बिमोड होतो. परंतु जवळजवळ 700 वर्ष मुसलमानी सत्तेचं अतिक्रमण आपल्यावर झालं, आक्रमण झालं, आणि तरी देखील ही संस्कृती अजून टिकू नये. 150 वर्ष इंग्रजांची राजवट झाली, 5-6 पिढ्या त्याच्यामध्ये लोटल्या गेल्या, तरी देखील आपली पिढी आता ही प्रवचन कीर्तन वारकरी संप्रदाय तग धरून आहे. याचा अर्थ काय? याचं मूळ सुखाचं आहे, म्हणून आपण याच्यामध्ये आहोत. आणि आता कोरोना सारख्या महाभयंकर बिमारीमध्ये, या काळामध्ये अजूनही प्रवचन कितीतरी ताकदीने चालूच आहेत. तरी या परिवाराने अट्टाहास धरला, जी आपली परंपरा आहे ना, हे केलंच पाहिजे. मला सांगायचं हे की या परंपरेशी, या वारकरी संप्रदायाशी आपली जोडलेली नाळ आहे, की का आपणाला तुटू देत नाही? कारण आहे त्याचं, त्याच्या मागे काहीतरी गुह्य लपलेलं आहे. आणि ते गुह्य म्हणजे नामस्मरण आहे. नामस्मरणाने पर्यायाने देवाचा आनंद आहे, ते देवाच्या चरणाजवळ जायचं स्थान आहे. आणि हे सगळं आज समाजामध्ये जर नाही झालं, प्रत्येक जण व्यवहारामध्ये दुःख सुख कोणाच्या वाट्याला नाही, हे चढ उतार चालूच असतात. मग खरं काय राहिलंय? शाश्वत आपल्याला कळालंय की हे एवढं एकच शाश्वत आहे. सुखासाठी आपल्याला कुठेतरी कीर्तनाचा आधार घ्यावा लागेल, कुठेतरी प्रवचनाचा आधार घ्यावा लागेल, याच्या पलीकडे दुसरं काही नाही. त्यामुळे ही प्रवचनांची शृंखला चालू असू द्यावी. एखाद्या परिवारामध्ये नसल, आजकाल असंही दिसून येतं की माळकरी परिवार नसला तरी प्रवचन ठेवलं जातंय. फार आनंदाची गोष्ट आहे. त्या दिशेने वाटचाल करणं ही फार आनंदाची गोष्ट आहे. समाजामध्ये घडत असलेल्या अशा कृतींचा, अशा कर्माचा थोडस पाठठोकट्याने केली म्हणजे त्याला अजून बळकटी येत असते. या न्यायाने बोललो. आज प्रवचन रूपी सेवेसाठी निवडलेली जी ओवी आहे, ते कृष्ण शांत बसू देत नाही. मी तसा रामसेवक आहे, माझ्या परमाराध्य दैवत प्रभू रामचंद्र आहे, पण मुखामध्ये कायम कृष्णाचं नाव येतं. आता 4-10 दिवस झाले तर मी तर कथेतच आहे, कृष्ण कथेतच. त्यामुळे मला राहवलंच नाही की कृष्णाची ओवी घेतल्याशिवाय मला राहणारच नाही. या न्यायाने आज कृष्णाची ओवी घेतली. कृष्ण कोपोणी ज्यासी मारी, तो पावे परब्रह्म साक्षात्कारी, मग कृपेने उपदेश करी, कैशा परी न पवेल. ओवीचा सरळ भावार्थ सांगून मग पुन्हा विस्ताराला जातो की कृष्णाला राग आला, कृष्ण कोपला, प्रचंड रागाने त्याने जर का एखाद्याला मारला, कृष्ण कोपोनी ज्यासी मारी, ज्याला मारलंय तो पावे परब्रह्म साक्षात्कारी. त्याचा परिणाम बघा, कृष्णाला आलाय राग आणि त्या रागामध्ये त्यांनी मारलंय, तो जीव परब्रह्म साक्षात्काराला पोहोचतोय. मा कृपेने उपदेश करी, कैशा परी न पवेल. माऊली बोलतात, मग तुम्हा आम्हाला तर कृपा करतो ना, तो आपलं कसलं वैर आहे देवासोबत? कसल्याच प्रकारचं नाही. आपण ना त्याची बायको पळवली रावणासारखं, ना आपण त्याला शिशुपालासारख्या शिव्या दिल्या. कसलं वैर आहे आपलं देवासोबत? कसलंच नाही ना. मग आपल्याला हलकसं काय काम करायचंय? नामस्मरणाचं अंकित होऊन आपल्याला फक्त त्याची कृपा प्राप्त करून घ्यायची, एवढंच करायचं. याच्या पलीकडे आपल्याला काय करायचंय? व्यवहार आपला, दिनचर्या आपली, सगळं दैनंदिन काम चालूच आहे. याला जोडून फक्त दळिता कांडिता तुझं गाई नानंता एवढंच करायचंय. भांडताना सुद्धा विठ्ठल बोला असं संत प्रमाण सांगून जातं. त्यामुळे आपल्याला फक्त नामस्मरणात राहायचंय, आपल्याला त्याची कृपा मिळवायची. आणि एकदा का कृपा मिळाली, जर तो वैर्याला मोक्षपद देत असेल, सायुज्यता मुक्ती देत असेल, मोकळं करत असेल, तर तुम्हा आम्हाला, आपण तर वैरी नाहीच होत ना, आपण तर त्याच्या कृपा पात्र आहोत. सर्वसामान्य जीव आहे, परमात्म्याचा अंश हा आपला आत्मा आहे. फक्त आपण जीवाने आच्छादित झालो, या शरीराने आच्छादित झालोय, एवढाच फक्त फरक आहे आपल्यामध्ये. आता कृष्णाने कोणाकोणाला मारलं? आता राग कोणाला येत नाही महाराज? प्रत्येकाला राग येतो. कोणाला राग येत नाही? ज्या ज्या वस्तूमध्ये जीव आहे त्या त्या वस्तूला राग येतो. का असं झालंय? कुठं लय राग आला त्या दगडाला, तो दगड येऊन माझ्या डोक्यातच पडला, असं कधी होत नाही ना. निर्जीवाला राग येत नाही, पण सजीव जी गोष्ट आहे, ज्याच्यामध्ये जीव आहे, त्या प्रत्येक गोष्टीला, प्रत्येक प्राण्याला राग येतो. आता तुम्ही सगळी मंडळी, शेती आमच्याकडे कमी झाली म्हणा, शेती करणारी प्रत्येकाच्या घरी बैल गाया म्हशी आहेतच. पाहुणारावळा एखादा माझ्यासारखा आला गोठ्यामध्ये दाखवायला, हाऊस असते माणसाला, हा आमचा बैल आहे, वडिलांनी याच्यावरच शेती केली. पलीकडे थोडासा माझ्यासारखा जर धरा गेला, त्याच्याकडे नका जाऊ महाराज. का? ते लय रागीट आहे. सहज बोललं जातं. का? ते लय रागीट आहे, ते जवळ येऊ देत नाही. म्हणजे त्या बैलाला सुद्धा राग आहे.
की त्या मालकाला जाणतो तो मालिक, लगेच स्वभाव जाणून येतो. जनावरांमध्ये राहणारा माणूस लगेच लक्षात येतो. त्या जनावराला राग आहे. एखादा कुत्रा दुसऱ्या पाहुण्याच्या घरी गेलो, चुकून अंगावर गाडी गेली, पुढच्या वेळेस ते बरोबर डोक्यात ठेवतं. त्याच माणसाला धरतं का? राग डोक्यात असतो ना. प्राण्याला ज्याला बोलता येत नाही तो प्राणी सुद्धा राग धरतो. तुमचं आमच्या रागाचं तर काय घेतात? जीवाला राग आहे, साधूला राग आहे आणि देवाला राग आहे. मला 3 राग सांगायचे तिथं. जीवाची राग, ही मुख प्राण्यांची राग तर आपण पाहतोच, पण त्यांच्या रागाची कारण आपल्याला कधी कधी कळत नाही, का रागावलेला असतो. माणसाच्या रागाची कारण कळतात, पण ते परिणामातून जर पाहू गेलं तर माणसाच्या रागाचा परिणाम फार वाईट आहे. साधूच्या रागाचा परिणाम चांगला आहे आणि देवाच्या रागाचा परिणाम तो सायुज्यता मोक्षचे, मुक्तीचे. आजकाल जगामध्ये ज्या घटना घडतायत या घटनेचं कारण काय? राग द्वेष, याच्या पलीकडे काय? आता तालिबानचं प्रत्येक जण टीव्हीवर तुम्ही आम्ही पाहतोय काय अवस्था आहे. जीव वाचवण्यासाठी घरदार जिथं पैदा झाली त्या मातृभूमीला सोडून लोक पलायन करतात. बसला एसटीला लटकतात तसे त्या विमानाला लटकले होते. आश्चर्याची गोष्ट आहे का? हे कशातून घडतंय? एक प्रजाती त्यांचीच उपजाती असणाऱ्या प्रजातीला सहन करत नाही, उपजातीला सहन करत नाही. कारण काय त्याचं? प्रचंड राग, प्रचंड द्वेष ना एकमेकांविषयी भरलेला. अकारण शत्रुत्व आहे. काय त्या शत्रुत्वाला कारण आहे? मानवतेला आपण प्राप्त झालो आहोत. तुम्ही आम्ही सगळी एक भावंड आहे मानवतेची. हा न्याय आपल्याला सगळ्या संतांनी सांगितलाय, तो त्यांच्या ठाई नाहीये. हे जीवामध्ये एकमेकांविषयी, हे विश्वची माझे घर, ऐसी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपण झाला. ज्ञानोबराय बोलून गेले, हे विश्व माझं घर आहे. मग या घरातले सगळे परिवार भावंडच झालो ना तुम्ही आम्ही. वारकरी संप्रदाय हा एकमेव असा संप्रदाय जगाच्या पाठीवर तो एकमेकांचा द्वेष करायला शिकवत नाही. प्रत्येक संप्रदायाची उपासना कसा न घडावा, मत्सर कोणाचाच घडू नये. वारकरी संप्रदाय एकटा शिकवतो, मत्सर कोणाचाच घडू नये. हे सगळं विश्व माझं घर आहे. हे सगळ्या धर्म याच्या सगळ्या भिंती या पाडून टाकल्यात. संतांनी भिंती पाडल्या, उत्कृष्ट दर्जाचे बांधकाम, भिंती पाडल्या आणि पूल बांधले. माणसं माणसाला जोडली, धर्म धर्माला जोडला, समाज समाजाला जोडला. स्त्रीतत्व पुरुषतत्व भेद होते, काढून टाकले. स्त्री संतांनाही तेवढी मान्यता आहे, पुरुष संतांनाही तेवढी मान्यता आहे. काकांवर स्त्री संतांना जास्त आहे. हे सगळे परिणाम आता जे जगात चालू आहेत हे मानवाच्या एकमेकांच्या विषयी असणाऱ्या द्वेषाचे, रागाचे परिणाम आहेत. राग फार महाग. त्याला रागाचा जितका वापर करेल तितका तो बलाढ्य होत जातो. आणि एक वाक्य सांगून जाईल फार महत्वाचं आहे. ज्यावेळेस राग येतो ना, तो राग तो कोणाची तरी जागा घेत असतो. 4 माणसांची शीट बसायची जागा आहे आणि त्याच्यामध्ये 5वा माणूस बसू शकत नाही. मग त्याच्यात जर 5वा माणूस बसवायचा तर साहजिक 4 मधला पहिला एक कोणीतरी उठवावा लागेल. मग तो कोणाची तरी जागा घेईल, त्यावेळेस तो 5वा माणूस तिथं बसेल. तसा राग ज्यावेळेस येतो ना, तो पहिली जागा घेतो ज्ञानाची, त्याला मोकळा करतो. तू बाजूला हो इथून, आता तुझं काम नाही, आता मी करणार काय असेल ते. आणि एकदा का ज्ञान बाजूला पडलं, विवेक बाजूला पडला की मग तो राग त्याच्या हातात आलेल्या सत्तेने काहीतरी असं करून ठेवतो की प्रत्येक गोष्ट आपल्याला महाग होऊन जाते. अतिरागन पीक मग आपल्याकडे सरळ सरळ छोट्या छोट्या मणी आहेत. त्याने ज्ञानाची जागा घेतली की आपलं ज्ञान वजा झालं, तिथला विवेक वजा झाला की आपल्याकडून जी होऊ नये ती कर्म होतात. आणि नंतर मग ते शीट मोकळं करून देतो. आता येऊन बसतो. तो प्रसंग, ती घटना घडल्याच्या नंतर तो बाजूला निघून जातो. तो राग ज्यावेळेस निघून जातो, ओसरतो आणि त्यावेळेस पुन्हा ज्ञान तिथं आल्याच्या नंतर ते ज्ञान सांगून देतं त्या जीवाला, हे बघ याचा परिणाम. आणि मग तेव्हा आपल्याला पश्चाताप होतो, अरे असं नव्हतं करायला पाहिजे, ते माझ्याकडून चुकून घडलं. राग आला, मला आवरला नाही. मग तो आवरण्यासाठी ज्ञान आहे, विवेक आहे, पण तो नुसतं ज्ञान नाही. मग त्याच्या ठाई कुठंतरी प्रेम लागतं. कारण रागाच्या विरुद्धार्थी प्रेमालाच घ्यावं लागेल, दुसरं कोणाला बसताच यायचं नाही. मग ते प्रेम कुठं मिळेल आपल्याला? ते प्रेम संत चरणामध्ये, ते कृष्ण चरणामध्ये. ते प्रेम आपण जवळ केले पाहिजे. हा जो परिणाम समाजामध्ये दिसून येतो. ही छोटी कथा सांगितली जाते, बरेच कीर्तनकार सांगतात. एक राजा होता आणि त्याचा मुलगा हरवला होता. बरेच वर्ष झालं शोध केला, बरेच वर्ष झालं शोध झाला, तो मुलगा काही सापडला नाही. ऐन तारुण्यात आलेला मुलगा होता, 12-15चं काहीतरी वय असेल. तो मुलगा हरवला होता. राजा खूप दिवस शोध घेतलं, 8-10 वर्ष गेली, पण राजाला काही तो मुलगा सापडला नाही. कुठेतरी गिरीकंदरात गेलता, वृत्ती तशी झाली होती, पण नाही जमलं राहायला. मग एक दिवस असं घडलं, तो राजा गेला युद्धावर. 2-3 महिने राजा युद्धावर गेला आणि तेवढ्या कालावधीमध्ये तो मुलगा परत आला. आता चांगलं 20-22चं वय झालं होतं, तरुण झाला होता, समज आली होती. पहिला गेला असेल काहीतरी उल्लड कारणाने निघून, पण तो आला. त्या तारुण्यामध्ये परत आल्याच्या नंतर आई सोबत खेळला. बाबा कुठे आहेत? बाबा राजे युद्धावर गेलेत. बरं ठीक आहे, आल्यावर आनंद होईल, आपण काय करू,
तो आलेला त्यांना आल्याच्या नंतर असा सरप्राईज सारखं, म्हणजे तसं सांगू म्हणजे त्यांना आनंद हा प्रचंड होईल, तसं त्यांचं ठरलं आईचं. आणि राजा उशिरा आला रात्री. राजा युद्ध करून आला, उशिरा आला. आणि त्याचा उशिरा आल्याच्या नंतर खबर न देता, राणीसाहेब झोपले असतील, खबर न देता राजा महलात आला. महलात आल्याच्या नंतर राजाने पाहिलं राणीच्या गृहामध्ये राणीच्या शेजारी कोणीतरी परपुरुष झोपलाय. राजाची दृष्टी गेली, राणीच्या शेजारी कोणीतरी परपुरुष झोपलाय. वैतागून आलेला युद्धावरून, आता एक युद्धात प्रसंग घडले असतील का? साधं एखादं ग्रामपंचायतचं इलेक्शन असेल तर किती उलाढाल्या होतात, नगरसेवकाचं इलेक्शन असेल किती उलाढाल्या होतात. त्या युद्धामध्ये किती उलाढाल्या झाल्या असतील, तेही राजकारणच ना, त्याच्यातही कितीतरी उलाढाल्या. वैतागला असेल राजा. राजाने रागासरशी तलवार चालवलेली होती 8-2 महिने 4-2 महिने त्या युद्धावर गेलेला. 60 दिवशी तलवार उपसली, 60 दिवशी मुंडकं उडवलं. क्षणार्धात मुंडकं धडा वेगळं झालं. आवाज झाल्यानंतर राणी उठून पाहते तर काय, एकुलता एक आपल्या पोटचा, ज्याच्याकरता 10-12 वर्ष ती तपास चालू होता, एका क्षणार्धात त्याचं मुंडकं वेगळं केलं राजाने. पाहते आणि सांगतं केलं काय. राणीने ज्यावेळेस आकांत केला त्यावेळेस पाहिलं, क्षणाचा राग होता, क्षणाचा राग. आयुष्यभराचं नुकसान करून घेतलं ना, पुढचा उत्तराधिकारी राहिला नाही. त्याच वेळेस जर विवेक जागृत ठेवला असता, ज्ञान जागृत ठेवलं असतं, कोणी एकदा विचारलं तरी असतं, तपास जरी केला असता तरी कळाला असतं. मग त्या आनंदाच्या तलवारीच्या ऐवजी तो मिठीत मुलगा असता, मोठीत तलवार असण्याच्या ऐवजी तो मुलगा मिठीत असता. हा परिणाम कशाचा आहे? हा रागाचा परिणाम आहे. जीवाचा राग काहीच महाराज कामाचा नाही. तो आपल्याला परमात्म्यापासून दूर करतो, ज्ञानापासून दूर करतो. ज्ञान दूर गेलं की आपला उद्धार शक्यच नाही. जीवाचा राग काय कामाचा नाही. मग दुसरा राग कोणाचा आहे? साधूंनाही राग येतोच ना. आता कितीतरी ठिकाणी बोललं जातं ज्यांनी 6 विकार धुतलेत, आणि आहेच ते खरंच आहे. 6 विकार ज्यांनी धुतले त्याला साधू म्हणतात, संत म्हणतात. की ज्यांना विकार स्पर्श करत नाही, राग द्वेष त्यांच्यापाशी येत नाही, मत्सर त्यांच्यापाशी येत नाही. मग ते काय असतात? दयेचे सागर असतात. एकमेकांच्या विषयी, प्राणी मात्रांविषयी, भूतमात्रांविषयी त्यांच्या ठाई दया असते. मग साधूंचा राग म्हणता कसं महाराज? आहे ना, साधूला, सतात्म्यांना, अंतकरणामध्ये शुद्ध झालेल्या लोकांच्या ठाई तो राग येतो. आणि तो कोणाचा तरी नकळत उद्धार करून जातो. राग येतो पण तो नकळत कोणाचा तरी उद्धार करून जातो. एक राग सांगून जाईल या ठिकाणी. ज्या वेळेस दशरथाला पुत्रप्राप्ती होत नाही म्हणून दशरथ राजा उद्विग्न अवस्थेमध्ये झाला. पुत्रहीनस्य राज्य सर्व दुःखाय कल्पते. मला राहवतच नाही, या राज्यामध्ये मला राहवतच नाही. का? पुत्रच नाही. 3 राण्या आहेत मला, एक मुलगा मला नाही. मग तो काय करायचा? आता पण नाही का, मन रमवायला कुठेतरी निघून जातो. तसा तो मुरगयला गेला. श्रावण बाळाची कथा तुम्हाला सर्वांना ज्ञात आहे. मुरगयला गेला, त्या ठिकाणी श्रावण बाळाचा वध झाला. कथेला स्पर्श करून पुढे जातो. वध झाला. ज्या वेळेस त्याने सांगितलं श्रावण बाळाला, माझ्या आई वडील तहानेले, फक्त तू पाणी पाज राजा, एवढंच काम कर. पाणी घेऊन गेला, पाण्याचं पात्र घेऊन गेला. पण आवाज काय येईना, मूल बोल ना का आमचं, का रुसलं का, आमच्या सेवेमध्ये त्याला त्रास झाला का काय? कारण बोजाच होतो ना आम्ही त्याला. म्हणून त्यांनी विचारलं, बाळा बोलत का नाही, बोलत का नाही? आवाज ओळखील. पाणी पिणार नाही. जर मुलाचं काय झालं सांगता आलं नाही तर पाणी पिणार नाही. त्याच्यामुळे राजाने सांगितलं पाणी पिल्याच्या नंतर आपण बोलूया. अशा अर्थाने राजाने पहिलं सांगितलं नाही, बोलला नाही, पाणी दिलं. पाणी फक्त म्हटलं. ओळखलं काहीतरी गडबड आहे. अंध होते पण अंध पुरुष ज्ञाते असतात. ज्यांना चर्मचक्षु नसतात त्यांचे ज्ञानचक्षु जागृत असतात. एखादा अवयवाने व्यंग असणारा माणूस पहा, त्याच्या दुसऱ्या अवयवाच्या ठिकाणी अतिसामर्थ्य शक्ती असते. सावध असतात ते. यांनी ओळखलं काय झालं. त्यावेळेस ज्यावेळेस सांगितलं श्रावण बाळाला बाण लागला, पाणी नाही पिले महाराज. पोटचा एकुलता एक गोळा गेला. त्याच ठिकाणी प्राण सोडला. पण प्राण सोडता सोडता काय बोलून गेले? श्राप दिलाच ना, राग आलाच ना त्यांना. आमच्या मुलाला मारलं. त्यावेळेस श्राप काय दिला? तू देखील पुत्रवियोगाने तडफडून मरशील राजा. दिसायला तुम्हा आम्हाला तो श्राप दिसतोय, पण ज्याच्या पोटी संतान नाही त्याला जर म्हटलं तू पुत्रवियोगाने, अरे ठीक आहे मरायला तयार आहे, कोणी थांबर व्हायला आलाय, पण पुत्रवियोग म्हणजे मला पुत्र, माझ्या आयुष्यामध्ये पुत्राचा योग आहे. आनंद की दुःख? राजाने आनंद साजरा केला. साधूचा शाप आहे, सदात्म्याचा शाप आहे. साधूचा राग आहे, सदात्म्याचा राग आहे. पण त्या रागातून काय परिणाम झाला? त्या रागातून दशरथाचा उद्धार झाला, पुत्राचा जन्म झाला. आणि साधा सुद्धा पुत्र नाही, प्रभू रामचंद्र जन्माला आले.
साधूचा शाप आनंद देणारा, एखाद्याला पवित्र करणारा आहे. जीवाचा राग काय कामाचा नाही. साधूचा राग काय आला तर तो पुण्यच करून देतो. आपल्याला दिसतात वर. चाणक्याचं उदाहरण सांगितलं जातं. चाणक्य आम्ही बऱ्याच जणांनी अभ्यासलं. चाणक्य नीती स्वतंत्र आहे. त्या चाणक्याने धनानंदाकडे ज्यावेळेस गेला, अलक्षेंद्र नामक योद्धा जग जिंकण्यासाठी निघालाय, लाखोची फौज घेऊन निघालाय आणि एक प्रदेश घेत आलाय. त्यावेळेस चाणक्य गेला होता. धनानंद हा सगळ्यात सामर्थ्यशाली सम्राट होता त्या काळात. त्या नंद साम्राज्याचा तो राजा होता आणि त्याच्यापाशी जाऊन याचना केली, राजा तुझं साम्राज्य जरी सीमेलगत नसेल, त्यावेळेस सीमा प्रदेशांनी स्वतंत्र लढायचं असं ठरलं होतं, पण भारत हा असे तो हिमाचल एक संध, एक खंड, एक भूखंड आहे. म्हणून त्यांनी सांगितलं की राजा तुझं सामर्थ्य जास्त आहे, तू या सीमा प्रदेशाच्या लगत असणाऱ्या छोट्या मोठ्या राज्यांना मदत करावी असं माझं मत आहे. त्यावेळेस धनानंदाने त्यांचा अपमान केला. साधूचा अपमान झाला महाराज, साधूचा अपमान झाला. त्यांनी तिथूनच श्राप दिला. चाणक्याने शेंडीची गाठ सोडली. चाणक्याचा फोटो कुठेही पाहसाल तर त्याच्या शेंडीला गाठ नाही. वारकऱ्याच्या शेंडीला गाठा दिसतील, पण चाणक्याच्या शेंडीला गाठ नाही. का? त्याच वेळेस म्हणला ही गाठ त्याच वेळेस मारीन ज्यावेळेस तुझं साम्राज्य तहस नहस करेल. कारण मातृभूमीशी द्रोह करण्याची वृत्ती आहे तुझी. मातृभूमीची रक्षा नाही म्हणजे द्रोह करण्याची भूमिका आहे तुझी. आणि त्यावेळेस त्यांनी गाठ सोडली. त्याच्यानंतर त्याने जोपर्यंत, आणि धनानंद हा राजा नंतर फार अय्याश निघाला, हे त्या चाणक्याने एका क्षणात ओळखलं होतं. याची जर वृत्ती मातृभूमीची सेवा करण्याची नाहीये, तुझं साम्राज्य तहस नहस करील. रस्त्यावरचं पोर उचललं आणि तो चंद्रगुप्त करून टाकला. त्याला रस्त्यावरच्या पोराला राजा केला आणि धनानंदाचं साम्राज्य तृणमात्र करून टाकलं, काढून टाकलं आणि तिथं त्याला चंद्रगुप्ताला बसवलं. साधूने शाप दिला, साधूने राग व्यक्त केला, तर ते अनितीचं साम्राज्य उद्ध्वस्त केलं आणि पर्यायाने नीतीचं साम्राज्य बसवलं. सगळे सुखी झाले. साधूचा शाप आहे, साधूचा राग आहे, तो उद्धार करतो, पण तो इथं उद्धार करतो. आता आपण कृष्णाचा राग पाहूया, देवाचा राग पाहूया. जीवाचा पाहिला, साधूचा पाहिला. तर कृष्णाने कोणावर रागावला असेल? काकस्पर्श झाला, थोड्याच वेळात घेऊ. कृष्ण कोणावर रागावला? कृष्ण कोपणी जास्ती मारे. कोणावर रागावला नाही कृष्ण? तू असताना कादिकांची माने सायुज्य सौरसुदी दला पुतणे. ती पुतना कशाला आली होती? कशाला आली होती पुतना? मारायलाच आली होती ना. जर मला कळालं की समोरचा मला मारायला येतो, त्याच्याविषयी प्रेम व्यक्त करू का आपण? जाताना त्याचा सत्कार करू का? त्या पुतनेचा सत्कार केलाच ना. काय सत्कार केला? सायुज्यपद केलं. सायुज्यपदी बसवली. जिथं आपल्या आईला यशोदेला बसवायला हवं होतं, जिथं देवकीला बसवायला हवं होतं, त्या दोघींच्या अगोदर पुतनेला तिथं जागा दिली. मग कसा आहे हा देव? हा राग म्हणायचा का काय म्हणायचं? शिशुपाळ नावाचा त्याच्या आत्याचा मुलगा, जसा अर्जुन, ही 5 पांडव कुंतीची मुलं, जशी आत्याची मुलं, तसा शिशुपाळ देखील आत्याचा मुलगा. राजसूय यज्ञाच्या वेळेचा प्रसंग आहे. राजसूय यज्ञामध्ये एखाद्या सभेमध्ये आपण गेलेले असताना त्या ठिकाणचा जो योग्य नेता आहे, योग्य पुढारी आहे, ज्ञानी पुरुष आहे, वयोवृद्ध महात्मा आहे, त्याला ते स्थान दिलं जातं, अध्यक्ष स्थान दिलं जातं. तसं त्या राजसूय यज्ञामध्ये एक उंचीचं स्थान कोणाला द्यावं म्हणून 2 व्यक्तींकडे पाहिलं गेलं. एक तर पितामह भीष्म आणि दुसरे कृष्ण. पण भीष्म म्हणाले, मीच जर त्याचा सेवक आहे कृष्णाचा, मीच त्याचं नामस्मरण रात्रंदिवस गातोय, तर मग त्यालाच ते उंचीचं स्थान मिळावं. मग कृष्णाची निवड केली. पण हे देखवलं नाही कुणाला? शिशुपालाला. त्याचं कारण थोडं मागे जाऊन गेलं तर कळेल. शिशुपालाला द्यायची होती ती रुक्मिणी, ती कृष्णाने पळवून गेली होती. त्याच्यामुळे याच्याविषयी प्रचंड द्वेष त्याच्या मनामध्ये होता. त्या शिशुपाळाने भर समेमध्ये ज्यावेळेस या पृथ्वी तलावरील सगळे राजे रजवाडे तिथं उपस्थित असताना एवढ्या लोकांच्या मध्ये देवाला शिव्या द्यायला सुरुवात केली. काय शिव्या द्यायला सुरुवात केली? काय हे गवळ्याचं कार्ट आणि हे या पदाच्या योग्यतेचं आहे का? कालपर्यंत ते बायांच्यात नाचत होतं. शिशुपालाचे शब्द आहे बरं. काय कालपर्यंत त्या गवळणींच्यात नाचत होतं आणि हे या पदाच्या लायकीचं आहे? इथे एवढे मोठे कर्णासारखा वीर आहे, दुर्योधनासारखा वीर आहे, सामर्थ्यशाली पुरुष असताना याला बसवलाय उंच आसनावर. अरे याला बापाचा तपास आहे का म्हणे? बापाचा कुणी म्हणते वसुदेवाचा, कुणी म्हणते नंदाचा, ठावच नाही बापाचा. आहे का बापाचा तपास? म्हणजे 2 आयाचं 2 बापाचं, आणि ते बसवलंय तिथं. चोरटा म्हणे, खायला प्यायला भेटत नाही, घरचं भागलं नाही म्हणून दुसऱ्याच्या दारात चोऱ्या करायचा. जे शिव्यांचा तडाखा चालू केला त्या शिशुपालाने, एक शिवी. पण तो देव इतका कृपाळी हो, शिवीला सुद्धा तो आपली स्तुती समजतो. सगळ्यांच्या पाठातला श्लोक आहे बघा.
प्रत्येक ठिकाणी त्या श्लोकाशिवाय आपलं शुभ कार्य सुरू होत नाही. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी सगळ्यांच्या लगेच मुखात आला पहा. मग सुरुवातीचा पहिला शब्द काय हो? वक्रतुंड. एखाद्याचं तोंड वाकडं असलं ना, आपण त्याला जरी म्हणलं ना वाकड्या तोंडाचं आहे, तरी ते खवळून उठते महाराज. तर गणपतीला आपण वाकड्या तोंडाचा म्हणतोय. मग हे काय? ते वर्णन पण घेतात. देवी देवता आपल्या वर्णन पण आपली स्तुती मानून घेतात. वक्रतुंड म्हणजे वाकड्या तोंडाचा. त्या गणपतीला काय म्हणतो आपण? वाकड्या तोंडाच्या. पण तो देव कृपा करतो ना. निर्विघ्नम कुरु मे देव. आपलं जे काही कार्य आहे ते निर्विघ्न पार पाडतो तो देव. काय? वाकड्या तोंडाचा म्हणलं तर मग त्याची स्तुती गायली तर काय? वाकड्या तोंडाचा म्हणून जर देव एवढी कृपा करत असेल, त्याच अर्थाने तेच परब्रह्म तत्व एकच आहे ना. कृष्ण परमात्मा काय, गणपती काय, सगळे देव एकच आहेत ना. मग तसाच हा कृष्ण परमात्मा, त्याला याने शिव्याचा सपाटा चालू केला. 1 शिवी, 2 शिवी, 10 शिव्या आवरेनच गडी. आणि मगाशी म्हटलं तसं राग एकदा वापरायला सुरुवात झाली ना, तो सगळी जागा मोकळी करतो आणि व्याप्त होतो. व्याप्त झाल्यावर माणूस काय करतोय याचं भान राहत नाही. ज्ञान वजा होतं. 70, 80, 90, 100 गुन्हे तुला माफ आहेत शिशुपाळा, हे त्याच्या आईला दिलेलं वचन होतं. त्या शिशुपाळाने 100 गुन्हे केले, 100 शिव्या दिल्या. 99व्या शिवीला आठवण करून दिली, हे बघ आता जर चूक करशील तर आता तुला माफी नाही. तू काय लागला सांगायला? ज्यावेळेस आवेशात असतो त्या रागाच्या माणूस, त्यावेळेस ऐकत नाही कुणाचं. कारण ज्ञानाने ती जागाच सोडलेली असती ना. मग ती ज्ञानाला तो घुसूच देत नाही. त्या क्रोधाने ती जागा व्यापलेली असती. आणि पर्यायाने तसंच झालं. 100वी शिवी दिली. क्षणार्धात कृष्ण परमात्म्याचं सुदर्शन चक्र आलं, धडा वेगळं मुंडकं केलं. क्षणार्धात राजसूय यज्ञामध्ये रक्ताचं थारोळं पडलं. एवढ्या लोक तुमच्या माझ्यासारख्याला चुकून एखादा चुकून अरे कारे म्हटला तरी राग आवरत नाही. 100 शिव्या दिल्या त्या देवाला, राग आलाच ना. मग तो राग काय करतो? आपल्या रागाचा परिणाम मगाशी पाहिला, साधूच्या रागाचा परिणाम पाहिला, कृष्णाच्या रागाचा परिणाम ऐकायचा आहे. क्षणार्धाचाही विलंब न लागता जसं ते देह त्याचा खाली पडला, त्यातून एक प्राणज्योत निघाली आणि ती कृष्ण परमात्म्याच्या हृदयस्थ गेली. ज्याला रागाने मारले, प्रचंड क्रोधाने मारले, ज्याने मला शिव्या दिल्यात, एवढ्या पृथ्वीच्या साम्राज्याचे सगळे राजे उपस्थित असताना ज्याने मला शिव्या दिल्या, एवढा अपमान केला, त्याला कोणती मुक्ती दिली? परब्रह्म पद प्राप्त करून दिलं, मोकळा करून टाकला शिशुपाल, साहित्याला प्राप्त झाला तो. एवढा त्या देवाचा राग. मग त्याला राग म्हणायचं का? व्यवहारामध्ये तुमच्या माझ्यासाठी बोलण्यासाठी तो राग आहे, पण ती परमात्म्याची कृपाची. मग जर तो रागाने मारलं तर एवढी कृपा करतो की तो साहित्याला प्राप्त करून देतो. तुमचं माझं तर कसल्याच प्रकारचं वैर नाही ना देवासोबत. काय वैर आहे आपलं? कसल्याच प्रकारचं वैर नाही.